पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। आशिके रसूल फाउंडेशन तर्फे ईद ए मिलादुन्नबी निमित्त विविध सामाजिक उपक्रम। सामूहिक दुआ, रुग्णांना फळ वाटप, डॉक्टर व नर्स कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव। ईद ए मिलादुन्नबी निमित्त आशिके रसूल फाउंडेशन तर्फे नवापूर शहरात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। दिनांक 25 ऑगस्ट रोजी शिवाजी हायस्कूल येथे मोहम्मद पैगंबर यांच्या सीरत ए मुबारकचे पठण करण्यात आले। दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता लाडनशाह बाबा दरगाह बसस्थानक येथे सामूहिक दुआ व फातेहाखानी करण्यात आली। त्यानंतर गैबानशाह बाबा दरगाह पोलीस स्टेशन येथे नातेपाक व सलाम पठण करून दुआ करण्यात आली। प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। त्यानंतर दुपारी 11 वाजता उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे सर्व रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। डॉक्टर अनिल गावित यांच्या हस्ते उपक्रम पार पडला। उपजिल्हा रुग्णालय 24 तास सेवा देणारे डॉक्टर नर्स सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचे कौतुक करून त्यांना गुलाब पुष्प देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। सायंकाळी 5 वाजता लाडनशाह बाबा दरगाह येथे शरबताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। यावेळी आशिके रसूल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सैफुल्लाह खान यांनी मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला मानवता, प्रेम, बंधुभाव व शांततेचा संदेश आजच्या काळात तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले। देशाच्या तसेच नवापूर शहराच्या सुखशांती व प्रगतीसाठी आशिके रसूल मस्जिदचे इमाम हाफिज मुबीन नूरी यांनी विशेष दुआ केली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फहीम पठाण, सोहेल पठाण, मोहसिन शाह, गुलजार बाबा, सज्जूभाई, बक्सुल्लाभाई, बबलूभाई टेलर, नूर आलम पठाण, इब्राहिम शेख, बिलाल नूरी, फैजान पठाण आदींनी परिश्रम घेतले। शेवटी सुफी तल्हा मिया कुरेशी व फहीम पठाण यांनी आभार मानले।